नमस्कार, मी आलेली आहे ओंकारेश्वर. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे. तर आम्ही 4 वाजता आंघोळी केल्या, 4:30 वाजता, आणि दर्शनाला लागलो. दर्शन झालं आमचं. आता वाजलेले 7. हे बघा, हे मंदिर आहे आणि त्याच्या पायथ्याशीच जहाजी आहेत. ज्यांना कोणाला बसायचं असलं ते या जहाजीमध्ये नावमध्ये बसून फिरू शकतात. आणि हे आहे त्रिवेणी संगम. तर या नदीमध्येच आम्ही आंघोळी केल्या. इथं नर्मदा नदी नाही, कोणती आहे माहिती नाही वाटते नदी आपल्याला. हे नदी कोणती आहे? नदी कोणती? नर्मदा नदीच बरोबर आहे माझं. तर आमचं इथलं झालेलं आहे दर्शन वगैरे. आता आम्ही जाणार उज्जैन महाकाल. तर त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. तिथलाही व्हिडिओ टाकून देणार आहे आम्ही. आणि थंडी खूप आहे. थंडी यांची टोपी विसरली म्हणून यांनी आता स्टॉल बांधलेला आहे. टोपी विसरली गाडीमध्ये. आम्ही आता उज्जैनला जात आहे. उज्जैनवरून प्रयागराजला जात आहे. प्रयागराजला जात आहे. खूप असं निसर्गरम्य असं वातावरण आहे इथलचं. आणि आम्हाला खूप आवडलं बरं, कारण इथलची कोणती नदी? नर्मदा नदी. 3 नद्यांचा संगम इकडे बघा. आणि हे एक कोणते तरी गुरु आहेत ते माहिती नाही आम्हाला, तुम्हीच ओळखा. हे बघा, पलीकडच्या ब्रिज वरून आलो आम्ही. येताना मला दाखवतो. ते पलीकडचं जे ब्रिज आहे, हे येताना आम्ही या ब्रिजवरून आलो आणि दर्शन झाल्याच्या नंतर परत या ब्रिजवरून जात आहोत. तर इकडं कोण कोण आलेलं आहे कमेंट करून सांगा. ओंकारेश्वर. आणि कोण कोण प्रयागराजला पण येत आहे कुंभमेळ्यासाठी ते पण कमेंट करून सांगा. कारण आम्ही प्रयागराजला तिथलचे पण व्हिडिओ अपलोड करणारच आहे. आणि असं खूप निसर्गरम्य इथलचं वातावरण वाटलं. असं खूप मन प्रसन्न झालं आमचं. आणि तुमचंही होईल इथं जर आले तर तुम्ही या ओंकारेश्वर. एक 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे. आणि जेवढे जेवढे देवस्थान आम्हाला लागतात रस्त्यानं, ते सगळे देवस्थान करत जाणार आम्ही. परत सूर्यप्रसाद इकडून, म्हणजे तिकडे डॅम आहे म्हणा. तिकडे डॅम आहे मित्रांनो पलीकडे, जे व्हिडिओ मध्ये दाखवत आहे तुम्हाला. इकडं मंदिर आहे. इकडं असं बघा, असा निसर्ग, असं नदीकाठी एवढा निसर्गरम्य असं वाटतं. म्हणजे बिल्डिंग वगैरे, घरं वगैरे बांधलेली आहेत. काय मंदिर आहे तर काही काही खूप छान. नदीच्या काठीलाच आहे, तिकडून पण चांगलं आहे. वातावरण आहे. चला, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आता तुम्हाला उज्जैन म्हणला आम्ही तुम्हाला परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू. बाय बाय. जय भोलेनाथ. हर हर महादेव. उमापती पार्वती पते हर हर महादेव.